1990-91 साली रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू झाली आणि आंबा, काजू सारख्या कोकणी फळ पिकांची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र होऊ लागली. शेतकऱ्यांची फळ पिकांच्या रोपांची मागणी लक्षात घेऊन वेंगुर्ल्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रानं संशोधन कार्याच्या बरोबरीनं चांगल्या जातीच्या फळ रोपांसाठी रोपवाटिका विकसित केली. कोकणातील शेतकऱ्यांची सोय म्हणून या रोपवाटिकेत आंबा आणि काजूच्या दर्जेदार कलमांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात शेतकऱ्यांना कलम तयार करण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. आपल्या येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लामध्ये जे आपण जे रोपवाटिका विभाग आहे त्याच्यामध्ये मुख्यतः दोन कलम पद्धतीने आपण कलम तयार करतो. त्याच्यामध्ये पहिली कलम पद्धत आहे बाटा कलम, इंग्लिशमध्ये आपण त्याला स्टोन ग्राफ्टिंग म्हणतो. त्याच्यामध्ये बाटा उगवल्यानंतर साधारणतः जो काही 21 दिवसाचा असेल तर त्या बाट्याचा उपयोग आपण कलम करण्यासाठी करतो. तर जो 21 दिवसाचा जो बाटा असतो तो बाटा आपण शेंडा साधारणतः एक 5 ते 6-7 सेंटीमीटर एवढा जमिनीपासूनचा त्या बाट्यापासूनचा भाग ठेवून कट करतो. त्याला एक 3 ते 4 सेंटीमीटर उभा काप देतो आणि काप दिल्यानंतर आपल्याला अपेक्षित असणारी एखादी जात असेल आंब्याची जात, त्याच्यामध्ये तुमच्या देशी जाती, परदेशी जाती, अपेक्षित जातीची जी मातृश्य काडी असेल ती मातृश्य काडी आपण निवड करतो. मातृश्य काडी निवडताना ती साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटरची असावी. ती काडी निवडल्यानंतर निवड करत असताना त्याच्यातले जे काही डोळे आपण ज्याला बड म्हणतो ते एक प्रॉमिनंट असावे, थोडेसे बडबडीत बाहेर येणारे असावे आणि त्या डोळ्याची असणारी काडी ती सशक्त असावी, जातीवंत त्या मातृवृक्षापासून निवडलेली असावी, त्याच्यात रोगग्रस्त व कीडग्रस्तची नसावी. अशी जी काडी असेल त्या काडीला आपण पाचीसारखा एक तिरकस काप देतो आणि तो जो काय काप देतो तो काप बरोबर आपण जे काय आपण जो बाटा निवडतो त्या बाटाच्या बरोबर मधल्या साईडला आपण ठेवतो आणि जी आपली प्लास्टिकची पट्टी असते त्या पट्टीने आपण व्यवस्थित बांधून घेतो. असा बाटा आपण जे काय आंब्याची पिशवी असेल 6x9ची पिशवीचा जनरली आपण वापर करतो त्या पिशवीमध्ये ठेवतो आणि त्याला लवकर फूट येण्यासाठी किंवा लवकर त्याचे डोळे किंवा जे आपण त्याला नवीन फुटे जे लवकर येण्यासाठी त्या ठिकाणचे त्याला एक विशिष्ट तापमान किंवा आर्द्रतेची गरज असते. तर ती आर्द्रता मेंटेन होण्यासाठी आपण एक विशिष्ट कॅपिंगचा उपयोग करतो. जे टोपी असते प्लास्टिक कॅप आपण ज्याला म्हणतो त्याचा वापर करत असतो. ही झाली एक पहिली पद्धत. त्याच्यानंतर ही जी कॅप आपण ठेवतो त्याला नवीन फुटवे आले की एक साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर नवीन फुटवे सुरू झाले की आपण ती कॅप काढून टाकतो. कोय कलम पद्धतीप्रमाणे मृदकाष्ठ पद्धतीनं आंबा कलम तयार केली जातात. ह्याच्यामध्ये जो काय बाटा जो असतो तो जवळजवळ आपण ज्याला सीडलिंग म्हणतो ते जवळजवळ 3 ते 4 महिने जून म्हणजे मॅच्युअर झालेला अशा वयाचं असतो. त्याच्यावर येणारी पहिली जी पालवी असते त्या पहिल्या पालवीवर जसं आपण म्हटलं मगाशी याच्यामध्ये टोन ग्राफ्टिंगमध्ये आपण ज्याला बाटा कलम म्हणतो तर त्याच्यामध्ये जसं आपण काप दिलं तशाच पद्धतीने काप देतो आणि मातृवृक्षाची काडी आपण भरतो आणि ती त्याला ज्या प्लास्टिक पट्टी असते त्या प्लास्टिक पट्टीने गुंडाळून आणि वर आपण जे प्लास्टिक कॅप असेल प्लास्टिक कॅपमध्ये ठेवून आणि ते आपल्या पिशवीमध्ये आपण भरून घेतो. तर ती काडी हे लवकर फुटण्यासाठी त्याला विशिष्ट एक तापमान किंवा आर्द्रतेची गरज असते. ती आर्द्रता मेंटेन होण्यासाठी किंवा जेव्हा आपण पाणी देतो तो पाणी त्या जोडामध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी आपण त्या प्लास्टिक कॅपचा वापर करतो. ते प्लास्टिक कॅप आपण जशी टोपी घालतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्या काठीवरती टाकतो आणि त्या आर्द्रता त्याच्यानंतर तापमान त्याच्यानंतर पाणी न गेल्याने त्याचा जो फुटीचं प्रमाण आहे ते फुटीचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे कलम जे जगण्याचं प्रमाण आहे त्याचा सक्सेस आपल्याला खूप चांगला भेटतो. कलमी आंब्याच्या बरोबरीनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देणाऱ्या काजूचीही रोपं हवी असतात. अधिक उत्पादन देणाऱ्या वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 जातीची काजू कलम केंद्राच्या रोपवाटिकेत
मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आपण जे मगाची मृदुकाष्ट पद्धत कलम बघितली, हीच पद्धत आपण काजूमध्ये त्याचा वापर करतो. काजूचं रोप आपण साधारणतः एक 1.25 महिने का 1.5 महिने वयाचं जेव्हा काजूचं रोप होतं, तर त्यावेळेला जसं आपण बाटा कलम आपण तयार केलं, तशाच पद्धतीने जी काडी असते ती काडी त्याच्यामध्ये त्याचा वापर करतो. तत्पूर्वी जी आपण जी काडी घेतो, ते काडी निवडताना जी काही काडी झाडावर असेल त्याला डिफोलेशन करणे आपण म्हणतो, की त्याची जी कडेची पानं असतील पानं आपण काढून टाकतो आणि त्याचा जो अन्न सप्लाय जो असेल तो कुठेतरी तो बड बाहेर येण्यासाठी होतो. बड चांगले बडबड तयार झाले की साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर ती काडी आपण कट करतो. तिला पाचीसारखा असं दोन्ही बाजूला काप देतो आणि काप दिल्यानंतर ती जी काडी असेल ती काडी आपण जो काही जसं शेंडा कलम आपण करतो तर त्या ज्या सीडलिंगच्या असेल सीडलिंगमध्ये आपण व्यवस्थित बसवतो काप दिलेला आणि त्याला प्लास्टिक पट्टीने व्यवस्थित गुंडाळून घेतो. आणि त्याच्यानंतर आपण जसं कॅपिंग आपण करतो तर त्याला जी कॅप असेल ती कॅप व्यवस्थित आपण बसवतो, जेणेकरून त्याचा जो कलम फुटीचा जो सक्सेस आपण जो म्हणतो तो जास्तीत जास्त वाढत असतो. ह्या तंत्रज्ञानाने बरेचसे शेतकरी आता आमच्याकडे जे मुख्यतः मजूर वर्ग का जो बघून प्रशिक्षित झालेला आहे, तर अशा पद्धतीने जे तंत्रज्ञान जरी कठीण असलं तरी पण आपण जर सतत त्याचा सराव असेल त्या सरावाच्या माध्यमातून ते शेतकरी किंवा छोटा शेतकरी असेल मोठे शेतकरी त्याच्यातले ते पारंगत होतात आणि पारंगत झाल्यानंतर हे घरच्या घरी कलमं आपण ते तयार करू शकतात. फलोत्पादक जिल्हे म्हणून ओळख सांगणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि जातिवंत कलमांचा पुरवठा करण्यात वेंगुर्ल्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. घनदाट हिरवाईनं नटलेलं महाबळेश्वर. भारतीयांबरोबरच परदेशी पर्यटकांचं राज्यातलं पहिल्या पसंतीचं थंड हवेचं ठिकाण. या निसर्गनिर्मित हिरवाईबरोबरच पाचगणी महाबळेश्वर मार्गावर मानवनिर्मित असं गुरेघर वनसंशोधन केंद्र हे छोटंसं नंदनवनही आहे. ही जागा मूळ ओसाड जमिनीचं क्षेत्र होतं. आजही केंद्राच्या पाचगणीकडच्या बाजूची जमीन ओसाडच आहे. याच ओसाड जमिनीचा हिस्सा असलेला 84.48 हेक्टरचा वनखंड 52 वर्षापूर्वी राज्य शासनानं वनसंशोधन केंद्राला दिला. वेगवेगळ्या प्रदेशातील वृक्षांच्या प्रायोगिक तत्वावर लागवडीसाठी या वनसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. आज या केंद्रात कॅरेबियन बेटं, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या परदेशी तसंच हिमालय परिसर आणि दक्षिण भारतीय अशा शेकडो झाडांच्या पूर्ण वाढ झालेल्या वृक्षराजी दिसतात. पश्चिम घाटातील निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र महाबळेश्वरच्या परिसरात गुरेघर वन संशोधन केंद्र वन विभागाचे वन संशोधन शाखेमार्फत एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. हे संशोधन केंद्र सुमारे 85 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. विविध प्रकारच्या विविध उपयोगांच्या विभिन्न ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ देशी व विदेशी प्रजातींच्या प्रायोगिक तत्व लागवड करून त्यांचे जतन करणे व लागवड केलेल्या झाडांचे वाढीचा अभ्यास करून तांत्रिक माहिती संकलन करणे हा मुख्य उद्देश हे केंद्राच्या स्थापनेमागे आहे. पाचगणीकडून महाबळेश्वरकडे जाताना 6 किलोमीटरवर गुरेघर वनसंशोधन केंद्र आहे. प्रवेशद्वारावरच द्वारपाल भासणारे 2 उंच वृक्ष आपलं स्वागत करतात. या झाडाची राज्यातली ही एकमेव लागवड आहे. वनांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रामुख्याने वन विभागाची जबाबदारी आहे. यामध्ये वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते, परंतु हा झाला वनांचे संरक्षण आणि संवर्धनाचा एक भाग. पण वनांचे संवर्धन हा ही एक विशाल संज्ञा आहे. यामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे
वनं राखून ठेवलेली आहेत त्याचे जतन करणे, किंबहुना त्यामध्ये काही प्रमाणात जर काही त्रुटी झाल्या असतील, काही नामशेष होण्याच्या मार्गावर वनस्पती असतील, तर त्या जतन करून पुढच्या पिढीसाठी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. याचाच विचार करून वन विभागामध्ये वन संशोधन ही एक विशिष्ट काम करणारी शाखा निर्माण करण्यात आलेली आहे. या शाखेमार्फत वनांचे संवर्धन या कामी विविध प्रकारच्या वनस्पती, नामशेष होऊ पाहणाऱ्या दुर्मिळ प्रजाती यांचे संगोपन, यांची वाढ कशी करायची याबाबत विविध प्रयोग केले जातात आणि त्याची लागवड केली जाते. या लागवडीचं क्षेत्र ज्या जागी केले जाते त्याला आपण वन संशोधन केंद्र असे म्हणतो. आता आपण गुरेघर वन संशोधन केंद्र येथे जमलेलो आहोत. अशाच प्रकारे वन संशोधन वृत्त पुणे अंतर्गत आजरा, दोडामार्ग, कोयनानगर येथे वन संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. शालेय विद्यार्थी, निसर्गप्रेमी तसेच महाबळेश्वर परिसरात भेट देणारे पर्यटक यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे आणि जैवविविधतेचा मानवनिर्मित एक विशेष आविष्कार त्यांना इथे पाहण्यास उपलब्ध आहे. औषधी आणि मसाला कापुराची लागवड करून हा विभाग सुरू झाला. कापुराची आज 27 झाडं आहेत. आता दालचिनी, लवंग, सातवीण, कागदी लिंबू, उंबर, सोनचाफा, बेडकी आणि अगदी अलीकडे कोकम आणि व्हॅनिला या वनस्पती इथं वाढत आहेत. यातलं बेडकी हे झाड मधुमेहावर रामबाण ठरणारं औषध समजलं जातं. रोपवाटिका वृक्ष लागवडीच्या प्रयोगाबरोबरच गुरेघर केंद्रात आता रोपवाटिकाही विकसित करण्यात आली आहे. यातली रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात सिल्व्हर ओक, ॲक्रोकापर्स, सुरू, बेडकी, कॉफी, अमृता, सोनचाफा आणि अडुळसा यांची रोपं प्रामुख्याने आहेत. या रोपांना स्थानिक मागणी असून साधारणतः 15,000 ते 20,000 रोपं तयार करण्यात येतात. केंद्रात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये खास आहे ती शेकरू ही मोठ्या जातीची खार. तसेच फुलपाखरं, वेगवेगळे पक्षी, मधमाशा, फुरसं, मण्यारसारखे विषारी सापही इथे दिसतात. पूर्वी भात पीक हे कोकणातील मुख्य पीक मानलं जात असे. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी आंबा पिकाकडे वळलेत. कोकणात गावोगावी आंबा बागा विकसित झालेल्या दिसतात आणि त्यामुळेच आंबा हे कोकणचं महत्वाचं फळपीक ठरलंय. आंबा हे कोकणाचं नगदी पीक समजलं जातं. हे पीक वर्षावलंबी फळपीक असून आपल्याकडे जर कोकणामध्ये बघितली तर याची लागवड फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे. ह्या पिकाचा जर आपण ज्यावेळी विचार करतो तर ह्या पिकाचं पीक व्यवस्थापन करताना त्याच्यामध्ये आपण अन्नद्रव्याची मात्रा जी दिली जाते, खतांचं व्यवस्थापन, त्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन, त्याचप्रमाणे रोगकिडींचं व्यवस्थापन हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कोणतंही पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्हावं म्हणून कृषी शास्त्रज्ञ वेगवेगळे प्रयोग करीत असतात. वेंगुर्ल्याचं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आंबा पिकावर व्यापक संशोधन करून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत असतं. कीड आणि रोग हे कोणत्याही पिकासाठी चिंतेचे विषय ठरतात. खोडापासून फळापर्यंत सर्व अवयवांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक जागरूक राहून झाडांची काळजी घ्यायला हवी. संशोधन केंद्रातील तज्ञांनी आंब्याच्या झाडांसाठी रोगांची विभागणी करून उपाय सुचवले आहेत. रोगकिडीचं व्यवस्थापन ज्यावेळी आपण करतो
तर त्यामध्ये नुसतं फवारण्या घेऊन याला चालत नाहीत. ह्याच्या प्रत्येक अवयवाच्या झाडाचा विचार करावा लागतो. कारण ह्या फळपिकावरती ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी मुळापासून खोड, पाने, मोहोर, फुले आणि फळे ह्या प्रत्येकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळतो आपल्याकडे. आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये उष्ण दमट हवामान असल्यामुळे आपल्याकडे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त आढळतो. त्यामुळे ह्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जर आपण ज्यावेळी खोडाचा विचार करतो, पूर्वी शेतकरी जो विचार करायचा तो फक्त मोहोराचा विचार करायचा आणि फवारण्या ज्या जगायच्या काहीतरी बुरशीनाशकाच्या त्या फक्त मोहोरावर घेतल्या जायच्या. खोडावरती जे महत्त्वाचे रोग आहेत त्याच्यामध्ये पिंक रोग आहे, त्याच्या प्रकारे दुसरा एक ब्लॅक बँडेड नावाचा एक रोग आहे आणि एक फांदीमर नावाचा रोग आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं ब्लॅक बँडेड रोग जो असतो ते काळ्या प्रकारची बुरशी आपल्याकडे अशी वाटते याच्यावरती. त्याच्यानंतर एक पिंक रोग म्हणतो तर ही अशा प्रकारची बुरशी एक तिथं वाटते. आणि या फांद्या ज्या असतात तर जिथं कुठं ज्याची लागण होते अशा प्रकारे या फांद्या इथनं मेल्या जातात, कालांतराने त्या मरतात. आणि याच्यानंतर ब्रँच ड्राईंग किंवा फांदीमर हा रोग आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आढळतो. तर ह्याच्या नियंत्रणासाठी एकंदर आंब्याच्या हे फांदीवरचे रोग आहेत त्याच्यासाठी विद्यापीठाने संशोधन करून आम्ही एक दोन फवारण्या त्याच्यासाठी दोन फवारण्याची शिफारस केलेली आहे. ज्यावेळी पाऊस गेल्यानंतर याच्यावरती जर आपण पूर्ण फांद्यावरती 1% बोर्डो मिश्रणची फवारणी घेतली तर व्यवस्थित नियंत्रण ह्या रोगांचं केलं जातं. आता जिथं फांदीमर आहे, फांदीमरची रोगाची लागण ज्यावेळी होते त्यावेळी पहिल्यांदा खोडातनं डिंक येतो आणि डिंक आल्यानंतर त्याची साल कुजते आणि साल कुजल्यानंतर संपूर्ण फांदी मरून जाते. आता हे होऊ नये याच्यासाठी पहिल्यांदा जर सुरुवातीला जर आपल्या लक्षात आलं ह्या फांदी मरल्या, कारण मोठ्या फांद्या कोण शेतकरी तोडायला मागणार नाहीत. लहान फांद्याचा रोग असेल तर आपण कट करून टाकू शकतो, पण मोठ्या फांद्या ज्या असतात तर त्यावेळी तिथं लागण झाल्यानंतर ती फांदी पूर्ण मरू नये याच्यासाठी पहिल्यांदा तिथं ती साल तासून घेतली पाहिजे, रोगाचा भाग संपूर्ण तासून घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती बोर्डो पेस्ट लावली पाहिजेत किंवा मँकोजेब पेस्ट लावली पाहिजेत किंवा 22 टींची जाडसर पाणी करून पेस्ट करून 20% ती जर करून आपण लावली तर चांगल्या प्रकारे ह्या रोगाचा आपण नियंत्रण करू शकतो आणि फांद्या आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतो. आंब्याच्या झाडांचं नुकसान करणारी एक गोष्ट म्हणजे फांद्यांवर वाढणारी बांडगुळ. विशेष म्हणजे खोडावरती ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी बांडगुळ म्हणजे परोपजीवी बांडगुळ हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे बघायला मिळतं. आणि ह्या परोपजीवी बांडगुळामध्ये 2 प्रकार कोकणामध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये एक आखूड पानात लांब पानाचं बांडगुळ ज्याच्यामध्ये अशी गाठ तयार होते आणि ही पानं जर बघितली ती तुम्हाला अशी लांब दिसतात. हे बांडगुळ तुम्हाला वेली सहित असं वाढत नाही, लांब वाढत नाहीत, त्याची कुठेतरी जिथं लागण होते तिथं गाठ तयार होते. दुसरं जे आहे ते आखूड पानाचं बांडगुळ आणि ह्या आखूड पानाच्या बांडगुळामध्ये आपण जर बघितली तर याच्यामध्ये संपूर्ण हे बांडगुळ वाढलेलं आहे, वेल वाढलेला आहे आणि ह्याच्या जर बघितलं हे बांडगुळ तुम्ही काढून टाकलं तर ह्याच्या मुळ्या आतमध्ये अशा गेलेल्या असतात आणि अशा प्रकारे ह्याच्या मुळ्या गेलेल्या असतात. आणि हे सुद्धा आतल्या ज्या मुळ्या ज्या असतात त्या मुळखंड जे असतात ती आरपार गेलेली असतात आणि त्याच्यामुळे हे झाडातनं अन्नरस शोषून घेत असतात. हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याकडे सध्या फार मोठ्या प्रमाणात बांडगुळाचा प्रादुर्भाव जाणवतो. जंगली झाडावरती जसा आढळतो त्यावेळी बहुतेक फळझाडं आहेत ह्या फळपिकावरती बांडगुळाचा प्रादुर्भाव आपल्याकडे आढळतो. मूळ झाडाच्या अन्नावर वाढणाऱ्या या परोपजीवी वनस्पतींचा वेळीच नायनाट केला नाही तर आंब्याच्या उत्पादनावर निश्चितच परिणाम होतो. बागायतदार दरवर्षी ही बांडगुळं काढून टाकत असतात आणि हे काढल्यानंतर जर आपण बघितलं परत 1 महिन्यापर्यंत त्याला परत फुटवा येतो आणि परत फुटवा आल्यानंतर वर्षभरात परत त्याची वाढ होऊन पूर्ण फांदी व्यापली जाते. आता हे दरवर्षी काढणं, दरवर्षी हा उद्योग आपला सुरू राहतो, पण कायमस्वरूपी याचा नायनाट करण्यासाठी या संशोधन केंद्रावरती जे आम्ही संशोधन केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे बांडगुळ जे आहेत जे लांब पानाचं बांडगुळ म्हटलं ते सरळ ती फांदी जी असेल जिथं गाठ असेल त्या गाठीच्या खाली संपूर्ण कापून टाकायचं आणि तिथं त्याचा नायनाट करायचा. दुसरं जे वेलीला धरून असे वेलसारखं वेलवर्गीय आहे आखूड पानाचं बांडगुळ ते संपूर्ण याला धरून असं त्याची वाढ होते आणि त्याच्यासाठी ते पहिल्यांदा वेल काढून टाकायचा आणि त्याच्या ज्या मूळकुंड्या असतात त्या मूळकुंड्यावरती एकतर ग्लायफोसेट तणनाशक जे आहे त्याचा 1% स्प्रे घ्यायचा किंवा त्याच्यानंतर दुसरं जर असेल तर आपल्याला काजू टरफल तेल, हे काजू टरफल तेल जर आपण त्याच्या ब्रशच्या सहाय्याने त्या मूळकुंड्यावर लावलं तर चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण होतं, परत बांडगुळ रुगून येत नाही. आणि बांडगुळ काढताना एक काळजी घेतली पाहिजे, याच्यासाठी दरवर्षी बांडगुळ ज्यावेळी आपण म्हणजे हे काढण्याचा हा जो प्रकार असतो तर त्याच्यापेक्षा तो येऊ नये त्याच्यासाठी हा जो प्रकार आहे तो सगळ्यात चांगला आहे. आणि बांडगुळ काढताना त्याला फुलोरा येण्या अगोदर बांडगुळ काढणं सगळ्यात सोयीस्कर आणि चांगलं पडतं. वनस्पतीच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत पानं महत्वाची भूमिका बजावित असतात. त्यासाठी आम्रवृक्षांना येणाऱ्या नवीन पालवीची काळजीपूर्वक जपणूक करावी लागते. पानावरती ज्यावेळी बघतो आपण त्यावेळी एक कोवळी पालवी 3 ते 4 टप्प्यात आपल्याकडे संपूर्ण कोवळी पालवी आपल्याकडे आढळते.
एक पावसाळ्यात पालवीचं मोठं प्रमाण जे असतं ते पावसाळ्यात पालवीचं असतं. त्याच्यानंतर येणारं प्रमाण जे आहे ते फार थोड्या प्रमाणात थोड्या टप्प्याने पालवी येते. पण पावसाळ्याची पालवी जर आता जर आपण बघितलं, जर ही पावसाळ्यात पालवी याला आपण वाचवली नाही तर त्याचा कसा प्रकार असतो हे साधारण आपण बघू शकतो. संपूर्ण पालवी जी आहे हे तुम्हाला करपा रोगाने संपूर्ण करपून गेलेली आहे. अक्षरशः पानाची नंतर कालांतराने गळ सुरू होते. आणि ही पालवी जर आपण वाचवली नाही तर आपलं फार मोठ्या प्रमाणात, कारण पालवी हे झाडाचं अन्न तयार करणारी ती संपूर्ण यंत्रणा आहे. तर ही पालवी जी आहे ती चांगल्या प्रकारे आपण वाचवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही इथं संशोधन करून, कारण बागायतदार सहसा पालवीवरती कधी फवारणी घेत नाही, त्याची फवारणी कधी असते मोहरावरती, पण ह्याच्यावरती सुद्धा आम्ही इथं संशोधन केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एकूण 3 बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे. आणि त्याच्यापैकी एक आहे कार्बनडाझिम 0.1%, दुसरं जे आहे थायोफेन मिथिल 0.1%, आणि दुसरं जे आहे ते प्रॉपिनेप. अशा ह्या 3 बुरशीनाशक कुठलंही एक बुरशीनाशक घेऊन जर आपण चांगल्या प्रकारे फवारणी केली तर ह्या रोगाचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. इव्हन पावसाळ्यात सुद्धा कमीत कमी 1 ते 2 फवारण्या आम्ही सांगितलेल्या आहेत. पण ह्या फवारणी जर थोडीशी उघडी बघून घेतलं तर आपण चांगल्या प्रकारे ह्या करपा रोगाचं नियंत्रण करू शकतो. आता एक आहे पालवीवरती ही ज्यावेळी आपण फवारणी करतो त्यावेळी त्याच्यावरती कीटकांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक आणि मी ही सांगितलेली बुरशीनाशक असं घेऊन जर आपण फवारणी केली तर ह्या पालवीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. जून पालवीवर तांबेरा नावाची एक बुरशी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आढळते. किंवा नंतर एक आणखी करपा नावाचा रोग जो आहे तो सुद्धा आपल्याकडे त्याच्यावरती तुम्हाला नंतर दिसून येतो. अशा प्रकारे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्याला दिसतात. आणि ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण 1% बोरोडोमिसनची फवारणी सांगितलेली आहे, जी पाऊस गेल्यानंतर सांगतो. त्याच्यामध्ये बराचसा भाग कव्हर होतो आणि ह्या रोगाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. आंब्याच्या झाडावर आणि फळांवर आढळणाऱ्या विविध रोगांवर आणि कीड नियंत्रणासंबंधी वेंगुर्ल्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सतत संशोधन चालू असतं. आंबा बागायतदारांनी कृषी संशोधकांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या बागांची मशागत केली तर आंब्याचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांना अधिक अर्थप्राप्ती मिळू शकेल.